वैजापूरकडून चोपड्याकडे 4 चाकी वाहनातून गांजाची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना मिळालेली होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वैजापूरकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली। यावेळी मध्य प्रदेश पासिंग असलेल्या एका स्विफ्ट कारची झडती घेतली तेव्हा वाहनाच्या मागच्या बाजूला गांजा आढळलाय। या कारमधून 8 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। त्याची किंमत सुमारे 82,000 रुपये इतकी आहे। तसंच सुमारे 4 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण 4,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय। या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढील तपासही सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली। काल रात्री साधारण एक 10:30 वाजताच्या सुमाराला चोपडा शहरचे काही कर्मचारी आहेत त्यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती की वैजापूर बाजूकडून एक मारुती कार ज्याच्यामध्ये गांजा आहे ती आपल्या चोपड्याकडे येत आहे। त्याप्रमाणे त्याने तो ट्रॅप लावला होता आणि वीरवाडे गावाजवळ त्या ठिकाणी ती गाडी ट्रॅप लावून पकडली होती। गाडीचा नंबर आहे MH09AR 3019 पांढऱ्या रंगाची आहे, स्विफ्ट कार आहे। त्या कारमध्ये तपासणी केली तर पाठीमागच्या बाजूला एका प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये 8 किलो 240 ग्रॅम गांजा, साधारण किंमत आहे 82,400 रुपयाला गांजा आणि गाडीची किंमत 4 लाख रुपये, असं एकूण 4,82,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। महेंद्र पाटील चोपडा शहरचे पोलीस कर्मचारी आहेत, त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे सरकारतर्फे। त्यावरून गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास आता सध्या चोपडा शहर API 1 नंबरीचे करत आहे। सर, ते आरोपी वगैरे पकडला गेला आहे किंवा फरार झाला आहे? हां, आरोपी ज्यावेळी गाडी थांबवली त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपी दोन्ही पळून गेलेले आहेत। एक चालक आणि एक असे 2 जण होते ते पळून गेलेले आहेत। आरोपीचा मोबाईल गाडीतच आहे, गाडीला नंबर आहे, त्याच्यावरून आरोपी ट्रेस करून आम्ही अटक करत आहोत।